नमस्कार, मी डॉक्टर विनीता सादर करते केदार साखरदांडे लिखित निरोप. आपण कुठूनही निघताना आपल्या माणसांचा, परिचितांचा, आप्तस्वकीयांचा निरोप घेऊन निघतो. कधी निरोप घेतो, कधी निरोप देतो. निरोपामध्येच पुनरागमनायच म्हणजे पुन्हा परत या हा गर्भित अर्थ असतोच असतो. लहानपणी नाही का, गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणतो आणि तेच मोठेपणी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आरतीच्या वेळेला पुनरागमनायचं असं म्हणतो. अहो, कवळ्याला श्री शांतादुर्गेच्या देवळात पुरोहितांनी निरोप दिला तरी मन निघत नाही तिकडनं. परत एकदा गाभाऱ्यासमोर जातो, मनोमन देवीला नमस्कार करून निरोप घेतो. पाठ फिरवून परत येताना सुद्धा पाठी वळून वळून बघतो. प्रवेशद्वारापाशी आलो तरी परत एकदा निरोप घेतो. खालती उतरलो की कळसाचा निरोप घेतो. पुढे परत आलो की जरा बाजूला असलेल्या त्या तळ्याचा निरोप घेतो. एवढंच कशाला, पायऱ्यांवरून उतरताना, पाऊल निघत नसताना सुद्धा त्या पायऱ्यांचा निरोप घेतो. थोडंसं पुढे गेलो आणि कळस दिसेनासा होईस तो पाठी फिरवून फिरून बघत असतो. मन जायला तयारच नसतं. पुढे आलो की पुढे कवळे ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे ही पाटी दिसली ना तरी आपोआप तिचा निरोप घेतला जातो. जणू काही श्री शांतादुर्गेचं तिथे अस्तित्व आहे असं मानून आम्ही त्याचाही निरोप घेतो. हा निरोपाचा एक उच्च बिंदू आहे असं मला वाटतं. घरी आलो की घरच्या देवांना नमस्कार, घरच्या देवांचा निरोप, मूळ पुरुषाचा निरोप, तुळशीचा निरोप. बाहेर आलो की त्या कौलांचा निरोप, फळांचा, बागांचा, फुलझाडांचा, सगळ्यांचा निरोप घेत घेत आम्ही येत असतो. आजी आजोबा कुंपणाच्या पलीकडे उभे राहिलेले असतात. आम्ही बाहेर आलो की चुरगळलेल्या नोटा मुला नातवंडांच्या हातात नको नको म्हणत असताना सुद्धा खोसतात. त्यांचे चुरकुतलेले हात मुलांच्या गालांवरून, हनुवटींवरून, केसांवरून फिरत असतात. कोणीच काही बोलत नाही. निरोप कोणी देत नाही, निरोप कोणी घेत नाही. डोळे फक्त ओले चिंब झालेले असतात. पुढे थोडेसे गेलो की तांबडी माती आणि घरही दिसेनासं होतं. पण झाडं, पानं वाऱ्याबरोबर हलून निरोप देत असतात. पुढे ग्रामदेवता, इष्टदेवताही आपल्याला निरोप देतात. आणि तेव्हाच आपलेपणा, स्नेह, अगत्य, लाघव्य निरोप देतात आणि ओरडून ओरडून सांगतात पुनरागमनायचं, पुनरागमना.